जालन्यामध्ये धार्मिक स्थळातून प्रार्थना करून बाहेर पडलेल्या समूहावर हल्ला केला गेलाय। जवळपास 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं हा हल्ला चढवलेला आहे। 4 जण यामध्ये जखमी झाले आहेत। बदनापूर तालुक्यातील मांजर गावातली ही घटना। हल्ला करणारे 4 सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। जालन्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। धार्मिक स्थळातून प्रार्थना करून बाहेर पडलेल्या समूहावर हा हल्ला केला गेला आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गौरव साळी सध्या आपल्या सोबत आहेत। गौरव, नेमकं काय घडलेलं होतं? जर बघितलं तर ही घटना जी ती बदनापूर तालुक्यातील मांजरगाव या ठिकाणी घडलेली आहे। या ठिकाणी धार्मिक स्थळातून प्रार्थना करून बाहेर पडलेल्या समूहावर 7 ते 8 जणांच्या टोळक्याने हल्ला केलेला आहे आणि लाठीकाठ्यांनी हा हल्ला झाल्याचं समोर येत आहे। आपण जर पाहायला गेलं तर या हल्ल्यामध्ये सुमारे 4 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि या प्रकरणी आता बदनापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 4 जणांना जे आहे ते अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर या कारवाईमध्ये सुमारे हल्लेखोरांच्या 14 ते 15 दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर येत आहे। आपण जर पाहायला गेलं तर नेमका ही घटना नेमकी कशी घडली हे अजून कळलेलं नसून मांजर गावात हा प्रकार घडलेला आहे। ज्यावेळी प्रार्थना स्थळातून समूह जे आहे ते बाहेर प्रार्थना करून येत होतं, तेव्हा 7 ते 8 जणांच्या टोळक्याने त्या समूहावर हल्ला केला आणि लाठ्याकाठ्यांनी हा हल्ला झाल्याचं समोर येत आहे। आपण जर पाहायला गेलं तर या प्रकरणी आता बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि 4 जणांना पोलिसांनी अटक देखील केलेली आहे आणि पुढील तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या संपूर्ण परिस्थितीमुळे बदनापूर आणि मांजरगाव या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं असून नक्कीच गौरव, खरं तर पोलीस तपासातून काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।